आठवणमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये वारंवार होणारे पोटी आणि जुलाब याचे कारण समजून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या शरीरातील पाण्याची पातळी मेंटेन ठेवा. ओआरएस द्या. ओआरएस देतात पण योग्य पद्धतीने देताय का? 1 सॅचेट ओआरएस मध्ये 1 लिटर पाणी द्या आणि त्यानंतर ते मुलांना द्या. 24 तासानंतर हे ओआरएस डिस्कार्ड करा. ओआरएस तुमच्या मुलांच्या शरीरातील हायड्रेशनची पातळी मेंटेन ठेवायला मदत करेल. पॅरेंट्सचा नेहमी एक प्रश्न राहतो की लूज मोशन मध्ये फळे चालतील का? तर हो, योग्य फळ योग्य मात्रेत दिलं तर चालेल. टरबूज, द्राक्ष, फळांचा रस असं देऊ नका. त्याच्यामुळे जुलाब वाढू शकतात. त्याच्यामध्ये पाणी आणि शुगरचं कंटेंट जास्त असतं. त्याच्याऐवजी तुम्ही उकडलेलं सफरचंद, चिकू असे फळ देऊ शकता. असे सॉफ्ट फळामुळे स्टूल घट्ट व्हायला मदत होते. व्हॉमिटिंग थांबवण्यासाठी फोर्सफुली देऊ नका. स्मॉल फ्रिक्वेंट फीड्स मध्ये द्या. लूज मोशन मध्ये तुम्ही झिंक सिरप देऊ शकता. त्याच्यामुळे गट हेल्थ चांगली राहते आणि इम्युनिटी वाढते. बॉटल फीडिंग अवॉइड करा. पोट कोरडे पडणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, सतत उलटी, जुलाब, सुस्त राहणे अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या डॉक्टरकडे त्वरित जा. जेवणाआधी हात स्वच्छ धुणे, उकळलेले पाणी पिणे, घरी बनवलेले ताजे अन्न खाणे इतके जरी केले तरी हे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो. आणि अशा अधिक माहितीसाठी पाटील चिल्ड्रन्स क्लिनिक पेजला नक्की फॉलो करा, कारण मी अशाच पीडियाट्रिक टिप्स शेअर करत असते.